तर मित्रांनो, जंतर मंतर नंतर मुंबई. तर मित्रांनो, जंतर मंतर मैदानावर जे आंदोलन चालू आहे, जे नीट एक्झामच्या परीक्षेसाठी, जे नीट एक्झाम फुटून पेपर जे फुटलेले आहेत त्यांच्या विरोधात जे युवक आहेत जे आंदोलन करत आहेत, आंदोलन चालू असताना मुंबईत सुद्धा आता आंदोलन होणार आहे. आणि ऑलरेडीच्या अगोदर महाराष्ट्र बंद होऊन सुद्धा आंदोलन झालेलं आहे. असं वेगवेगळ्या राज्यामध्ये ते आंदोलन होत आहे. तर व्हायलाच पाहिजे मित्रांनो, सर्व राज्यामध्ये हे आंदोलन व्हायला पाहिजे. कारण हा जो प्रश्न आहे, मुख्य मुद्दा विद्यार्थ्याच्या परीक्षेशी आणि जीवनाशी निगडीत आहे. म्हणून असे आंदोलन मुंबईलाच नाही तर सर्व राज्यात व्हायला पाहिजे, सर्व शहरामध्ये व्हायला पाहिजे. सर्व युवकांनी याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे. तर मित्रांनो, कारण का तर हा मुद्दा मुख्य म्हणजे शिक्षणाशी संबंधित आहे, मुलांच्या शिक्षणाशी, मुलाच्या जीवनाच्या संबंधित आहे. म्हणून यासाठी आंदोलन व्हायलाच पाहिजे. नीट परीक्षेचा पेपर फुटत असेल तर मग तुम्ही कशाला, तुम्ही काय फक्त गाड्यामध्ये बसून फिरायला, तुम्ही काय फक्त भाषण द्यायला, मग नीट परीक्षा तुम्हाला घेणं होत नाही तर मग तुम्ही कशाला, तुम्ही कशासाठी आहात, नेमकं हाच प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला आता मुंबईला जायचं आहे. हाच प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला जंतर मंतरवर दिल्लीला जायचं आहे. तर मित्रांनो, हे सर्व नीट होत असेल तर तुम्ही योग्य काम करत आहात हे समजतं. तुम्हाला नीट परीक्षाच घेता येत नाही, परीक्षाच्या अगोदर नीट परीक्षाच नाही, असे अनेक पेपर फुटलेले आहेत. तर ते पेपर फुटण्याचं कारण काय, तुम्ही काय करत आहात? तर मित्रांनो, जंतर मंतरवर जे आंदोलन होत आहे त्या आंदोलकावर, त्या युवकावर जो पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, त्याच्याहून असं दिसून येते की सरकार शिक्षणाच्या विरोधात आहे, युवकांच्या विरोधात आहे. जर युवकासोबत असते, परीक्षाची चांगली अंमलबजावणी केलेली असती तर हा लाठीचार्ज झालाच नसता. दिल्लीवर जो लाठीचार्ज झालेला आहे तो लाठीचार्ज झालाच नसता.